पाचोडजवळ वडजी शिवारामध्ये रवी भांड यांच्या बागेमध्ये आपण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये फळाचं वजन घेतलं होतं आणि वजन वाढीची ट्रीटमेंट केली होती. आज 20 तारीख आहे, 20 ऑगस्ट 2025. आज आपण परत ह्या बागामध्ये आलो आहोत आणि आज आपण बघूयात की वजनामध्ये किती वाढ झाली. मागच्या वेळेस आपण जे फळं घेतले होते, एक छोटं फळ ज्याचं वजन 110 ग्राम भरलं होतं, जे मध्यम फळ होतं ते 200 ग्रामचं भरलं होतं आणि जे सगळ्यात मोठं फळ होतं ते 300 ग्रामचं भरलं होतं. तर आज परत आपण 3 साईजचे फळं घेऊयात आणि आता आंब्या बहाराचा माल काढायच्या परिस्थितीमध्ये आलेला आहे. अजून 15-20 दिवसामध्ये माल चांगला रेडी होऊन जाईल मार्केटसाठी. तर आपण बघूयात आज वजनामध्ये किती फरक पडला. योगेश मस्के सर आहेत सोबत. सर राम राम. राम राम. काय साईज झाली. तिकडे काढताय का? हा नाही काढलं का बरं? मला एक काढले मी मधले मीडियम साईज, एक मोठी साईज काढा. छोटी किती होती सर? आज सगळीकडेच फळ फुगवणी झालेली आहे. छोटी साईज किती होती? छोट्या साईजचं फळ किती साईज होते यांच्या बागेत? 110 होतं. अजून 110, 200 आणि 300. अच्छा. ते छोटं साईजचं फळच दिसा ना काय. सगळी साईज वाढून भेटलं का? छोटं नाही भेटलं? आणले तुम्ही 2 साईज आणले. अजून कलर चालू झाला आता. हे छोट्या साईजचं आहे. 266. कमी होतं ना सर ते, म्हणजे फळं पातळ होते ना. हां, याच्यापेक्षा अजून एखादी छोटी साईज. एखादा छोटा साईज अजून बघा ना. तर आहे इकडं 153 ग्राम. ते किती होतं पहिलं? 100-110च्या आसपास होतं. हे त्याच्यानंतर 153 नंतर हे दुसरं जे हे 200 ग्रामचं होतं, 267. 300चं एक होतं, 327, 340. म्हणजे मागच्या 15 दिवसामध्ये बरंच वाढ आहे ना, चांगली वाढ होती. 40-50 ग्राम ॲव्हरेज वाढलेला आहे. म्हणजे मोठ्या साईजमध्ये. छोट्या साईजमध्ये 50-55 ग्राम. नाही, आपलं फळ पण मोठ्या आणि त्याच्या पण म्हणजे मध्यम आणि मोठ्या आकाराचं होतं. मिरग्या माल पण आहे. सगळं 350 झालं ना. लय वाढन. आणि मिरग्या माल पण आहे ना. मिरग्या माल बी त्याच्यात. मिरग्याचे पण गुंड्याचे आपण मागच्या वेळेस वेट केलं होतं सर, बरोबर का? मिरग्याचं गुंड्याचं वेट केलं होतं ना आपण. मिरगीची 3 होते आपल्या काहीतरी. नाही, एक कितीच केलं का आपण? 28 ग्रामची एक होती काहीतरी, एक 7 ग्राम, हां, एक 18 ग्राम आणि एक 27 ग्राम असे होते 3. तर काढायचे का त्याची वेट घ्यायचे का? एक 3 नाही, मिरग्यात सध्या काय घ्यायचं नाही का? मिरग्याचं आता काय वाढत राहील ते वाढत राहील. आणि झाडाचं कलर वगैरे कसं झालं? कशाला 3 फळं खराब करायचं आपण? चांगलं झालं. तुम्ही सांगा. नाही चांगलं झालं. कलर चांगला झाला ना. साईज बी भक्कम आली ना. भक्कम आली. आता हे बाग काढून टाका तुम्ही, आम्हाला वाटतं. कारण हे आंब्या माल जो आहे का तो काढला म्हणजे पाठीमागे जे मिरग्याचा माल आहे त्याची साईज होऊन जाईल. तर या इकडे या झाडावर पातळ मिरग्या, जिथं माल जास्त फुटे त्या झाडावर जास्त मिरग्याची फुटे. तर आपल्याकडे आंबा माल कमी होता त्यामुळे आपण मिरग्यावर जास्त ध्यान दिलं होतं. आता हे मिरग्याचे फळ आहेत सगळे. हेच 100 ग्रामच्या जवळ गेले असतील तर बरेचसे. त्याच्या मागच्या वेळेस आपण मिरग्याचं वजन घेतलं होतं सर, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी साईज जी होती ती 27 ग्रामची भरली होती. तर आजही एक काढून बघू आपण. एकच घ्या. इकडे या रवी भाऊ. बघू मिरग्याच्या वजनामध्ये किती फरक झाला. $70 ग्राम.
केचाला 27 पासून 70 म्हणजे जेवढं वजन आपल्या आंब्याच्या बागामध्ये फळामध्ये झालेलं आहे 40-50 ग्राम 12-15 दिवसामध्ये तेवढंच आपल्या मिरग्यामध्ये सुद्धा झालेलं आहे. आणि मिरग्याची फळं कमी नाही आपल्या बागेत म्हणजे सगळ्याच झाडावर आता ही काय किती संख्या आहे. म्हणजे आंब्याचा माल जाता जाता मिरग्याचा पण निघायला येईल शेवटी. हा आपण त्याला बघू तशी ट्रीटमेंट करू. हा जानेवारी शेवटपर्यंत आपला निघला म्हणजे झाडं लवकर मोकळे होतील. झाड मोकळे होते आणि आपला जो आंब्याचा बारा धरायचा आहे त्याला मग पुढे चांगलं नियोजन करता येईल. काय वाटतं तुम्हाला? नाही भरपूर फरक झालाय ना. खुश आहे का तुम्ही झाडाला? झाडात झालेली ग्रोथ, पानाची आलेली ग्रीनरी, सगळा पिवळसर बाग होता, काडीवर बाग होता, पिवळसरपणा पूर्ण गेला ना. पिवळसरपणा गेला आणि फळ टिकलं का? फळ टिकलं आपलं. प्लस मध्ये मिरग्या फुटला आपला देव. या ना इकडे सर, हे बघा ना प्रत्येक झाडावर मिरग्याची संख्या बघा. विशेष म्हणजे कोणाकडे मिरग्या नसताना तुमच्याकडे चांगला मिरग्या आहे. आता मिरग्याचं प्रमाण म्हणजे आपण एवढे बागा बघितले त्याच्यामध्ये एक आपल्याला खोडेगावला एक गुलसारचा बाग दिसला जिथं मिरग्या फुटला. इथं बघा म्हणजे आंब्यापेक्षा तर मिरग्याचा माल जास्त दिसायला मला इथं. जी झाडांना ताकद मिळाली त्याच्यातून तो रग बहार चांगला निघाला. थोडा गॅप बसला होता पाण्याच्या नियोजनात, त्याच्यामुळं आहे की नाही. चालतं. मग पिकअप जादूने काय कमाल केली? कमाल म्हणजे फुगण केली भरपूर. फुगण केली त्यासोबत मिरग्याची सुद्धा फुगण झाली ना. ही झाली कामात. बरं अजून पानाची ग्रोथ वाढली. बरं पानाची साईज आली, चमक, फळांवर चमक, हो हे की नाही. भरपूर मस्त दिसू राहिला ना. उलट बागामध्ये जे पिवळसरपणा कमी निघून गेला. हा पिवळसरपण नाही ना. आता मिरग्याचा माल किती तुमच्या बागात? हे किती झाड आहे? 300 झाड आहे ना. किती माल आहे 300 झाड? 300 झाडात आता काय वाटतं अजून तुम्ही तिथंच आहे का कमीच्या शेजारी? कारण आता हे फळ बघा आता आंब्यापेक्षा तर जास्त पोटे नाही आहे ना. बरोबर आहे. आणि याच्या साईजला याला त्याला आपल्याकडे आता चांगले शास्त्र आहे. आपण आंब्यापेक्षा चांगली साईज करू शकतो. आंब्याला तर लय लेट झालो आपण. लेट झाला बरोबर आहे. सुरुवातीपासून असतं तर अजून थोडं वेगळं राहिलं असतं गोष्टी. तरी बी साईज भरपूर आहे. 350 लोक आली ना. तर मग तुम्हाला काय वाटतं ते किती माल निघेल? तुमच्या अंदाजाने सांगा आता. मिरग्याचा नाही मिरग्याचा तर भरपूर माल 20 टन माल आहे तुमच्या मिरग्याचा. 20 टन प्लसच माल निघेल. आपण बघू ना. आपण व्हिडिओ काढतोच ना, वेळोवेळी दाखवू आपण व्हिडिओमध्ये किती माल निघतोय. कारण जर अशी पोट आहे ना याला काही आता गळ थोडी होणार आहे. आणि इथून पुढे आपलं नियोजन चालू राहील. आंब्याचं बहाराचं जे नियोजन चालू राहील, विश्रांतीतला असो, रेस्टिंगचा असो, म्हणजे तानातला असो, विश्रांतीतला असो, दोन्ही याचे वेगवेगळे नियोजन. त्याचसोबत हे जो माल आहे आता हे आंब्या काढल्यानंतर अजून हे महिना 2 महिने जो पाऊस आहे काळ, पावसाचे महिना 1.5 महिना सर याच्यात फास्ट फुगवण होऊन जाईल. कारण झाडामध्ये जी ग्रोथ आहे अजून महिना 1.5 महिना ते औषधच काम करणार आहे. महिनाभर अजून 20 दिवस झाले आपल्याला, 15 दिवस सोडून. आणि विशेष म्हणजे आपण जी ट्रीटमेंट केली ना, आपला उद्देश काय होता की आंब्या बहारचा माल जो आहे तो चांगल्या करण्यासोबत आपल्याला फळ फांद्या वाढवायच्या होत्या, जेणेकरून येण्या काळामध्ये आपण येत्या काळामध्ये ते झालं जास्तीत जास्त त्याला फूट घेऊ. कारण मग आपण बघतो ना त्याची नवीन जी आघाडी निघली ते फळ फांद्याच वाढलेत ना आपल्या. बरोबर आहे. पानांची साईज वाढली, पानातला पिवळसरपणा कमी झाला, पानसंख्या भरपूर वाढली. या गोष्टी आपल्याला काय म्हणजे झाडामध्ये जी सर्वांगीण विकास पाहिजे होता झाड अशी लसलशीत तो झाला आता, आहे की नाही. बघू आता इथून पुढं आपण आता मिरग्याचं कसं नियोजन होतं, काय होतं, कसं वेट येतं, वेळोवेळी कसा भाव मिळतो, इथून पुढे याच्यात क्वालिटी कशी मेंटेन होईल, त्याचसोबत आंब्या कसा फुटल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वेळोवेळी दाखवू. आणि रवी भाऊ सगळ्यात विशेष म्हणजे आम्ही ट्रीटमेंट दिली म्हणूनच या सगळ्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. याच्यासोबत तुम्ही त्या गोष्टी टाइमवर केल्या. वेळेत करणं फार महत्वाचं आहे. बरोबर. तुमची मेहनत तेवढीच. कारण आम्ही काय आलो तुम्हाला सांगितलं, सजेशन केलं, हे करावं लागेल, पण ते करणं तुमच्या हातात आहे. शेतकऱ्याचं चुकतं इथंच की तो वेळेवर करत नाही. बऱ्याचशा गोष्टी वेळेवर केलं, व्यवस्थित नियोजन असेल तर होऊन जातं. त्याचे फायदे आपल्याला पुढे दिसून जातात. चालेल. धन्यवाद.